नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, श्रावणबाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, वृद्धपाकाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, त्याचबरोबर विधवा पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. आज 11 नोव्हेंबर 2025 रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाचा मोठा शासन निर्णय जाहीर झालेला आहे आणि या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर वितरित केला जाणार किंवा वितरित करावा या संदर्भात संबंधित विभागाला राज्य सरकारच्या माध्यमातून सूचना केलेल्या आहेत. या संदर्भात हा शासन निर्णय. परंतु मित्रांनो, हा शासन निर्णय बघितल्यानंतर आपल्याला एक महत्त्वाची अपडेट राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला दिलेली आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आपण सर्वांनी तो शासन निर्णय बघितला असेल. नोव्हेंबर महिन्याचे पैसे वितरित करण्यासंदर्भात शासन निर्णय पटकन 2 मिनिटांमध्ये 1 मिनिटांमध्ये तो बघितला आणि तुम्ही सोडून दिला. परंतु मित्रांनो, त्या शासन निर्णयामध्ये खालच्या भागामध्ये एक अतिशय महत्त्वाची बाब राज्य सरकारच्या माध्यमातून नमूद केलेली आहे. ही जी बाब राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे त्याविषयी संपूर्ण माहिती आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तो निर्णय जो राज्य सरकारने घेतलेला आहे हा आपल्यासाठी घातक सुद्धा असू शकतो किंवा चांगला सुद्धा असू शकतो. तर यामध्ये मी तुम्हाला दोन्ही शासन निर्णय दाखवतोय. या अगोदर नोव्हेंबर महिन्याचा वितरित करण्यासंदर्भात जो शासन निर्णय जाहीर झाला होता तो शासन निर्णय सुद्धा स्क्रीनवरती आहे आणि आज जो शासन निर्णय जाहीर झाला तो सुद्धा शासन निर्णय स्क्रीनवरती आहे. पहिल्या शासन निर्णयामध्ये असं म्हटलंय की नोव्हेंबर महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात यावं. या संदर्भात जे सामाजिक न्याय विशेष विभागाचं जे स्वतंत्र न्याय खाते आहे त्यामध्ये ते पैसे वर्ग करण्यात यावं. बस ओके, पहिला शासन निर्णय अगोदरचा. आणि आता जो शासन निर्णय जाहीर झालेला आहे तो सुद्धा स्क्रीनवरती आहे. तर या शासन निर्णयामध्ये असं म्हटलंय की यापुढे सामाजिक न्याय विशेष विभागाच्या ज्या काही योजना आहेत, म्हणजे आता आपल्या ज्या 4-5 योजना आहेत, संजय गांधी असेल, दिव्यांग असेल, विधवा पेन्शन असेल, ज्येष्ठ नागरिक आणि श्रावणबाल, हे जे काही योजनेचे जे पैसे आहेत हे पैसे आता सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून जे एकच खातं उघडलं होतं त्या खात्याच्या माध्यमातून वाटप केलं जाणार नाही. आता यासाठी वेगळी प्रणाली वापरली जाणार आहे. त्याला पोल बँक अकाउंट प्रणाली असं म्हणतात किंवा तुम्ही पोल म्हणा किंवा पूल म्हणा, बँक अकाउंट प्रणाली. आता ही जी प्रणाली आहे ह्या प्रणालीचं काम काय लक्षात ठेवा. तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की आता दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये दिलं जाणार आहे. बाकीचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना फक्त आणि फक्त 1,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये दिलं जाणार आहे. यापूर्वी सरसकट 1,500 रुपये होतं म्हणून एकच अकाउंट राज्य सरकारच्या माध्यमातून सामाजिक न्याय विशेष विभागाचं होतं. त्यामध्ये एक क्लिक केलं की सर्वांना सरसकट 1,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये येत होतं. मात्र आत्ता तसं होऊ शकत नाही किंवा करणं बरोबर म्हणजे ते सिस्टमला बसणार नाही. कारण राज्य सरकारने आता दिव्यांगांना 2,500 रुपये दिलेत, बाकीच्या योजनांना 1,500 रुपये आहेत. त्यामुळे आता काय केलंय, पूल बँक अकाउंट किंवा पोल बँक अकाउंट सिस्टम किंवा प्रणालीच्या माध्यमातून सब बँक अकाउंट खोलण्यात आलेलं आहे. म्हणजे प्रत्येक योजनेचं सेपरेट अकाउंट, दिव्यांगांसाठी सेपरेट अकाउंट किंवा संजय गांधीसाठी सेपरेट अकाउंट किंवा विधवा पेन्शन योजनेसाठी सेपरेट, म्हणजे प्रत्येक योजनेचं सेपरेट अकाउंट खोललं जाणार आहे. कारण आता रकमेमध्ये बदल झाला आहे. 2,500 रुपये आणि 1,500 रुपये असा हा वेगळा पण असल्या कारणाने आता जे काही एक अकाउंट होतं त्या अकाउंटच्या माध्यमातून न पैसे येता आता वेगवेगळ्या अकाउंटच्या माध्यमातून त्या संबंधित बँकांना पैसे येणार अशी प्रणाली या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे मेन सामाजिक न्याय विशेष विभागाची जी बँक आहे ती बँक तर असणारच आहे, पण त्याच्या खाली सब अकाउंट किंवा सब खाती उघडून हे पैसे आता वितरित केले जाणार आहेत. तुम्ही सांगाल सर जाऊ द्या ना, आपल्याला पैसे येतात ना बस झालं, ते कोणत्या अकाउंटमधून येतात कोणत्या खात्यातून येतात ते जाऊ दे मरू दे, आम्हाला पैसे येतात ना बस झालं. नाही मित्रांनो, एक लक्षात ठेवा, प्रत्येक अकाउंटमध्ये आता वेगळे पैसे ॲड होणार आहेत आणि ते पैसे ॲड झाल्यानंतर संबंधित अकाउंटमधून ते पैसे DBT प्रणालीला जाऊन नंतर आपल्या खात्यामध्ये येणार आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा, कदाचित तुम्हाला जे पैसे आता बऱ्यापैकी समजा एकदा काय घोषणा झाली पैसे वाटपाची, DBT प्रणाली, एखाद्या व्यक्तीला पैसे आले की सणासण सर्वांना पैसे येत होते. एक दिवसामध्ये बऱ्यापैकी 80% 90% लोकांना पैसे येत होते. काही अंशी ज्यांची KYC वगैरे बाकी होती त्यांची KYC झाल्यानंतर किंवा बँकेचा काही प्रॉब्लेम असेल तर, सर्व्हरचा प्रॉब्लेम, बँकेचा नाही सर्व्हरचा काही प्रॉब्लेम असेल किंवा त्यांचा खात्याचा काही प्रॉब्लेम असेल तर दुसऱ्या दिवशी पैसे येत होते. पण 1-2 दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी समाप्त होत होते, सर्वांना पैसे येत होते. मात्र आता काय होणार आहे लक्षात ठेवा, प्रत्येक खातं वेगवेगळ्या पद्धतीने पैसे तुमच्या खात्यात देणार. म्हणजेच काय, कदाचित आज दिव्यांगांना पैसे आलेत, कदाचित उद्या श्रावणबाल योजनेचे पैसे येतील, कदाचित परवा विधवा पेन्शन योजने लाभार्थ्यांना येतील, कदाचित
वेगवेगळ्या तारखेला वेगवेगळ्या दिवशी हे पैसे येण्याची शक्यता आहे, लक्षात ठेवा. थोडासा त्रासदायक विषय आहे, पण मात्र रक्कम वेगवेगळी असल्या कारणाने हा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घ्यावा लागला. म्हणजे 1 क्लिकवरती 1 DBT पोर्टलवरती पैसे ट्रान्सफर होण्याचा विषय जो होता तो आता नाही आहे. म्हणून राज्य सरकारने हा शासन निर्णय जेव्हा जाहीर झाला त्या शासन निर्णयामध्ये निधी किंवा अनुदान जाहीर तर केलं, परंतु हे सुद्धा राज्य सरकारने ठिकाणी स्पष्टपणे सांगितले. उद्या सकाळ लाभार्थ्यांना असं म्हणायला नको की सर त्यांचे पैसे दिले आमचे पैसे थांबवलेत. तर राज्य सरकारने या ठिकाणी क्लिअरिफिकेशन दिलेलं आहे की बाबा यापुढे आता हे पैसे पूल बँक प्रणालीच्या माध्यमातून वितरित केले जाणार. म्हणजे एक मेन बँक, त्याच्या खाली बाकीचे अकाउंट किंवा बाकीच्या सब खाते असणार आणि तिथून ते लाभार्थ्यांना पैसे वितरित केले जाणार. यामध्ये याचा फायदा असा की DBT वरती जो लोड येत होता तो DBT वरती लोड येणार नाही, कारण खाते आता डिवाइड झालेले आहेत. आणि तोटा असा की 1 क्लिकवरती एकाच दिवशी सगळ्यांना आता पैसे मिळणार नाही, कदाचित मागे पुढे होणार. त्यामुळे हे सुद्धा आपल्याला डोक्यात ठेवायला काहीच हरकत नाही. नाहीतर आपण टेन्शनमध्ये येतो की सर गडबड झाली, त्याला पैसे आले आम्हाला पैसे आले नाही. तर असं टेन्शन घेऊ नका, तुम्हाला पैसे येतील, थोडा मागे पुढे होऊ शकतो. कारण आता दिव्यांगांच्या बाबतीत आणि संजय गांधी निराधार यामध्ये हा जो बदल झाला आहे त्यामुळे शासनाला हा निर्णय घ्यावा लागला. अशा पद्धतीने मित्रांनो 2 महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मी तुम्हाला क्लिअर केलेले आहेत. कशा पद्धतीने वितरण होणार, ठीक आहे, पैसे येतात आपल्याला काही घेणं देणं नसतं, पण कदाचित जेव्हा पैसे येत नाही त्यावेळेस आपल्याला ही सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे की बाबा बॅकएंडला अशा पद्धतीची प्रोसेस आहे, म्हणून 1-2 दिवस मागे पुढे होणार. म्हणून मित्रांनो ही व्हिडिओ बनवलेली आहे. सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व लाभार्थ्यांसाठी उपयुक्त आणि महत्त्वाची असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.